श्री कुंदकेश्वर महादेव व हनुमान मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य भंडारा महाप्रसाद वाटप दिनांक 18 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी 4 दिवसीय श्री कुंदकेश्वर महादेव मंदिर व हनुमान मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा अतिशय धार्मिक उत्साहात धार्मिक वातावरणात सदर कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाचे आयोजन माजी ज्येष्ठ नगरसेवक विनायक बापूजी शिंदे, भारत पवार, कुणाल पवार, आकाश शिंदे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तर या प्रसंगी या ठिकाणी धुळे शहरातील मोहाडी परिसरातील वालचंद बापूजी नगर निवासी व ग्रामस्थ मोहाडी उपनगरच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी अथक परिश्रम घेतला। तर दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी भव्य अशी श्री कुंदकेश्वर महादेव विविध मूर्त्यांचा या ठिकाणी मिरवणूक शोभायात्रा काढण्यात आली। 19 ते 21 फेब्रुवारी पर्यंत मूर्तीपूजन होम हवन कार्यक्रम पार पडला। तर 20 फेब्रुवारी 2025 रोजी अबप रामेश्वर महाराज भोजने आडंदी यांचे कीर्तन या ठिकाणी पार पडले। तर आज दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी मूर्त्यांची स्थापना, ध्वजारोहण अबप श्री विश्वनाथ महाराज कोल्डे दिंडोरी यांचे काल्याचे कीर्तन या ठिकाणी पार पडले। त्याचबरोबर कोनशिला अनावरण कार्यक्रम देखील पार पडला। तर या प्रसंगी कलशारोहण व ध्वजारोहण श्री श्री 1008 महंत वैष्णवदासजी महाराज श्री रोकडे हनुमान मंदिर धुळे यांच्या हस्ते करण्यात आले। तर कोनशिलेचे अनावरण धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी ग्रामीण आमदार कुणाल पाटील, माजी नगरसेवक मोहाडी उपनगर विनायक बापूजी शिंदे, सामाजिक कार्यकर्ते भारत पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कुणाल पवार आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी कोनशिलेचे अनावरण करण्यात आले। तर मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी या ठिकाणी या श्री कुंदकेश्वर महादेव व हनुमान मंदिराचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा देखील लाभ घेतला। मोहाडी उपनगर येथे वालचंद बापूजी नगर मध्ये श्री कुंदकेश्वर महादेव मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला। गेल्या 18 फेब्रुवारी पासून या उत्सवास सुरुवात झाली होती। 18 फेब्रुवारीला महादेव मंदिरात महादेवची प्रति हे असेल, मूर्ती असेल, गणपती बाप्पा असतील, सरस्वती असतील, सद्गुरू एकनाथ महाराज असतील, मारुती राया असतील, या सर्वांची ग्रामप्रतिष्ठेने सुरुवात होऊन मोहाडीमध्ये ग्रामप्रतिष्ठा झाली। त्यानंतर 19, 20 आणि 21 हे 3 दिवस अतिशय उत्साहामध्ये बालकृष्ण गुरुजी यांच्या हस्ते पूजन होऊन आम्ही जवळजवळ 9 जोडप्यांच्या मार्फत पूजा झाली आणि अतिशय उत्साही आणि आनंदाच्या वातावरणामध्ये आज मंदिर हे लोकांच्या सेवेसाठी, लोकांना सेवा करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। या मंदिर निर्मितीसाठी मला कॉलनी व कॉलनीतील नागरिकांनी, मोहाडीचे माजी नगरसेवक, ज्येष्ठ नगरसेवक विनायक बापूजी शिंदे असतील, भारत पवार असतील आणि मोहाडीतील नागरिक असतील, या सर्वांनी मदत करून आज 2 वर्षामध्ये ही वास्तू पूर्णपणे निर्माण झाली। या वास्तूमधील मूर्त्या या वेगवेगळ्या ठिकाणावरून आणण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये गणपती बाप्पा असतील, सरस्वती माता असतील, एकनाथ महाराज असतील आणि 2 संगमरवरी हत्ती असतील। या वस्तू या राजस्थानमधून किशनगडमधून आणण्यात आल्या। त्यानंतर महादेव, नंदी भगवान आणि कासव हे ओंकारजीवरून आणण्यात आले आणि मारुती रायाच्या 2 मूर्त्या, एक छोटी मूर्ती आणि एक मोठी मूर्ती या पंढरपूरमधून आणण्यात आल्या। विशेष म्हणजे या सर्व मूर्त्या ज्या आहेत या एकाच पाषाणामध्ये एकत्र बनवलेल्या आहेत, या कुठेही जॉईंट नाही आहेत आणि अतिशय जड या अशा सगळ्या वस्तू, या सगळ्या मूर्त्या आज लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या
आणि यानंतर कायमस्वरूपी हे लोकांसाठी माझ्यामार्फत म्हणा किंवा वाचनगर वसेमार्फत म्हणा लोकांच्या जनकल्याणासाठी किंवा लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनुपभाई अग्रवाल असतील, राजवर्धन कदमपांडे साहेब असतील, कुणाल पाटील माजी आमदार कुणाल पाटील असतील आणि मोहाडीतील सर्व ज्येष्ठ नागरिक असतील, गोरक्षेठ पाटील असतील, देवा केदार असतील, आकाश विनायक शिंदे असतील, आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी भंडाराचं देखील आयोजन केलेलं आहे। जवळजवळ 7,000 लोकांचं भंडाराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे भंडारानंतर उद्या दिवसापासून दिनांक 22 फेब्रुवारीपासून आम्ही 7,000 पाकिट हे बुंदीचं बनवलेले आहेत, जेणेकरून ज्या लोकांना भंडाराला यायला भेटलं नाही किंवा वेळ भेटला नसेल त्याही लोकांपर्यंत कुंदकेश्वर महादेव मंदिराचा प्रसाद पोहोचला पाहिजे या उद्दिष्टाने फक्त 7,000 पाकिटांचं वाटप हे मोहाडी उपनगर, सौजीनगर, समतानगर, अवधान असेल, रानबळा असेल, तिकी असेल या गावांमध्ये संपूर्णपणे या महाप्रसादाचं वाटप करण्यात घरोघरी जाऊन वाटप करण्यात येणार आहे।